क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला भेटतोय संघ समर्थ बॉईज 14-32 यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहायला भेटतोय कर्णधार शैलेश करावडे. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज आहे मिस्टर भावेश. याच्या पहिला षटक हाताळण्यासाठी सज्ज. स्ट्रायकरमध्ये फलंदाज पाहायला भेटतोय आर्चिस. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू ऑन साईडला. धावांचा झाला श्री गणेशा. एक चेंडू एक धाव. धावफलकामध्ये ॲड झाले. श्री गणेशा झालाय धावांचा. स्ट्रायकरमध्ये फलंदाज सज्ज आहे सुरू. ऑफ साईडला खेळून काढलेला आहे. सुरूचं देखील खातं उघडलंय एकेरी धावेने. धावफलक वाढतंय. धावफलक जाऊन पोचतंय 2 या आकड्यावरती. क्षेत्ररक्षण साधवत असताना पाहायला भेटतात यष्टिरक्षका भूमिकेमध्ये शैलेश करावडे. तिसरा चेंडू. ओहो चेंडू काय ती ब्रश झालाय पायाला. अवांतर रूपात निर्धाव चेंडूची सांगता. मैदानाच्या आतमध्ये निर्धाव चेंडू आलाय. पंचांनी सांगितलंय चेंडू पॅन्टीला ब्रश होऊन गेलाय. 3 चेंडूचा खेळ झाला. 2 धावा यावेळेला ऑन साईडला खेळून काढलाय हलक्या हाताने. तर 1 धाव धावून पूर्ण होईल. धावफलकात ॲड. 4 चेंडूचा खेळ झालाय. पंचांचा इशारा येतोय आमच्या 2 गो. पहिल्या षटकातील उर्वरित 2 चेंडू बाकी. स्ट्रायकरमध्ये फलंदाज सज्ज आहे मिस्टर सुरू. प्रभावित केलंय वसईविरार अंडरआर्म क्रिकेट याला. यावेळेला ऑफ ड्राईव्ह अतिशय देखणा स्ट्रोक. सरळ चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईन पलीकडे. 4 धावा. डीजे हिऱ्याची अंगठी रुतून बसली. हिऱ्याची अंगठी. थँक्यू डीजे. ऑफ ड्राईव्ह अतिशय देखणा स्ट्रोक सुरूच्या बॅटमधून पाहायला भेटला. मी आधी देखील उल्लेख केला होता या खेळाडूचा. या खेळाडूची क्षमता आहे आउटसाइड दी लेग स्टंपचा मारा. डाव्या इष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू सरळ पंचांनी वाईट घोषित केलाय. अवांतर रूपात भर पडते. ओहो बॅकफुटला जाऊन काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता. ओहो रनिंग विकेट. काय घडेल काय बिघडेल. सुंदर फेकी होती. चेंडू कलेक्ट नाही केलाय शैलेश करावडेने. त्यामुळे थोडक्यात बचावलाय आर्चिसला जीवनदान भेटलंय. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागले. आतापर्यंत 9. थोडं महागडं षटक म्हणावं लागेल पहिलंच. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आतापर्यंत धावफलकावरती लागले आहेत 9. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी ट्रॅकवरती ओमकार. पहिलं षटक थोडं महागडं आलं. भावेश याचं दबाव असेल थोडा समर्थ बॉईज या संघावरती. दुसऱ्या षटकासाठी ओहो फुलर लेनचा बॉल खोदून काढलाय. तदर्फ क्षेत्ररक्षक फील्ड करील. तद्वर 1 धाव धावफलकामध्ये ऍड होते. धावफलक जाऊन पोचतोय 10 या आकड्यावरती. 1 चेंडूचा खेळ झाला. धावफलकावर धावा लागलेत आतापर्यंत 10. पुढील चेंडू ओमकार याचा सामना करेल. आर्चिस बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने समोरच्या दिशेने खेळून काढलंय. तर 1 चोरटी धावफलकात ऍड झाले. खूपच सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटते समर्थ बॉईज या संघाचं. खूपच सुंदर नियोजन आयोजन पाहायला भेटतंय. समर्थ बॉईज फैकी चांगली होती. डायरेक्ट हिट लागला तर क्रुशर राहिले असता. सुरू खूपच सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला भेटते समर्थ बॉईज संघाचं. स्टारकास्टने संघ भरलेला नाही आहे. क्षेत्ररक्षण सदस्य असताना पाहायला भेटते शैलेश करावडे. स्ट्रायकरमध्ये फलंदाज सज्ज झालाय आर्चिस. 2 सलामी राजून देखील खेळपट्टीवरती खेळतायत. बॅकफुटला जाऊन एक मोठा फटका आल्याच्या नंतर संत गतीने धावफलक वाढतंय. आतापर्यंत धावफलकावरती धावा लागल्यात 13. 4 चेंडूमान दिलाय प्रथमेशचा. 1 धाव धावफलकात ऍड झाले. तिसरं थँक्यू डीजे. वारंवार सिंगल डबल धाव रोटेट करत होता आर्चिस. सुरूला स्ट्राईकवरती आणण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न देखील सक्सेस झाला होता. मोठ्या फटक्याच्या हारी जाताना आडव्या बॅटने खेळून काढलेला चेंडू सरळ चेंडू निघून गेलाय मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. सरळ सुरूच्या खेळीला लागतोय पूर्ण विराम. सुरू बॅक टू डगआउट पाहायला भेटतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय सिद्धेश. ओहो उसळी घेणारा चेंडू
डावे स्टे देखील बाहेर जाणारा होता चेंडू पंचांनी सरळ वाईट घोषित केलाय. अवंत रूपात भर पडते. धावफलकावर धावा लागले आतापर्यंत 18. 3 चेंडूचा खेळ झाला. 2 चेंडूचा खेळ धावफलकावर धावा लागले 18. बॅकफुटला जाऊन ऑन साईडला हलक्या हाताने खेळून काढलाय चेंडू. क्षेत्ररक्षक फील्ड करेल. तद्वर 1 धाव. 19 धावा धावफलकावरती लागलेत. खूपच सुंदर नियोजन आयोजन समर्थ बॉईज यांच्याकडून पाहायला भेटतंय. खूपच सुंदर असे हो पुन्हा एकदा बॅक टू बॅक. यावेळेला ऑन साईडला उजव्या इष्टेच्या बाहेर जाणारा चेंडू होता. पंचाने तो देखील वाईट घोषित केलाय. पुढील चेंडू पुलर लेनचा बॉल समोरच्या दिशेने टोलला. खूपच सुंदर अशी क्षेत्ररक्षक खूपच सुंदर अशी फेकी. गडी बात कोण बात आर्चीस बात डीजे. थँक्यू डीजे. समोर दिशेने टोलाला चेंडू होता आर्चिसियाचा. तन्मयच्या हातामध्ये तन्मयने फील्ड केली. फेकी देखील सुरेख होती. तद्भर दोन्ही गाड्या एका स्ट्राईकवरती आदळल्या. बॅक टू डगआउट. आर्चिस तंबूच्या आश्रयाला परतलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला. स्ट्राईकवरती फलंदाज अभिषेक विघ्नेश फायटर्स या संघाकडून. आतापर्यंत विचार केला तर 4 चेंडूचा खेळ झाला. धावफलकावर धावा लागल्या ते 20. 16 चेंडूचा खेळ झाला. धावफलकावर लागला 20 धावा धावफलकावरती लागल्यात. खूप महागडं षटक म्हणावं लागलं. आतापर्यंत देखील 3 अवांतर फील्ड करेल. तद्वर 1 धाव धावफलकात ऍड होईल. 1 to go. पंचांचा इशारा. तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडू. प्रथमेश याचा 21 धावा धावफलकावरती. हो खूपच सुंदर असा सुरेख हाताळलेला चेंडू. आउटसाइड दी लेग स्टंप. डाव्या इष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू पंचांनी वाईट घोषित केलाय. अवांतर रूपात भर पडते. पुन्हा एकदा खूपच आतापर्यंत प्रथमेशचा विचार केला तर खूप अवांतर चेंडू हाताळलेत प्रथमेशने. अवांतर चेंडू हाताळतोय. त्यानंतर ऑन साईडला खेळला चेंडू फील्ड केला. त्याचा फेकी करेल. पंचाने अपील फेटाळले. फलंदाज सेफ आहे. 3 षटकांचा खेळ झालाय. धावफलकावर धावा लागलाय 23 धावा ऑन बोर्ड. डीजे. सपनात येना आपले जुने जाग्यावर भेटना. अगं बोट दिसी आलू काल ना पुरी तुझ्या घालवलास काल. आलू मी ते रातीना ना जग मला भेट दिसेना. आलू मी ते रातीना. थँक्यू डीजे. 4थं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी ट्रॅकवरती पियुष समर्थ बॉईज संघाकडून वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 4थं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज आहे. पियुष साईडवरती फलंदाज पाहायला भेटतोय. सिद्धेश स्वतः कर्णधार विघ्नेश फायटर्स या संघाचा ऑन स्ट्राईक. पुलर लेनचा बॉल ऑन साईडला. खूपच सुंदर असा टोललेला चेंडू. तद्वर खूपच सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. जेवढ्या जोराने चेंडू मारला तितक्या जोराने क्षेत्ररक्षणाने चेंडू फील्ड केला. फेकी देखील सुरेख. तद्वर 1 धाव धावफलकामध्ये ऍड झाले. धावफलक जाऊन पोहोचते 24 धावा. पहिल्या सत्रातील उर्वरित 5 चेंडू बाकी. स्ट्राईकमध्ये फलंदाज सज्ज आहे. अभिषेक फुलर लेनचा बॉल पुन्हा एकदा ऑन साईडला. खूपच सुंदर असं क्षेत्ररक्षण मानावं लागेल आतापर्यंत समर्थ बॉईज या संघाचं. क्षेत्ररक्षक सजत असताना शैलेश करावडे संघाचे कर्णधार विकेट कीपरच्या भूमिकेमध्ये पाहायला भेटत आहेत. 2 चेंडूचा खेळ झाला. 24 धावा. फुलर लेनचा बॉल समोरच्या दिशेने टोलवलेला चेंडू थोडस खराब क्षेत्ररक्षण. 26 धावा ऑन बोर्ड. 3 चेंडूचा खेळ बाकी. पहिल्या सत्रातील आतापर्यंत खूप निर्णायक षटक राहिलंय. पियुष याचं 3 धावा खर्च केल्यात. पियुष यांनी आतापर्यंत आपल्या वैयक्तिक षटकामध्ये. फुलर लेनचा बॉल ऑफ साईडला समोरच्या दिशेने टोललेला चेंडू. फेकी देखील तितकी चांगली. पंचांचं
इशारा नोट आउट. पंचांनी अपील फेटाळले. सेफ आहे मिस्टर सिद्धेश आपल्या झोनमध्ये. 4 चेंडूचा खेळ झालाय. उर्वरित 2 चेंडू बाकी. पहिल्या सत्रातील 27 ऑन बोर्ड धावा पाहायला भेटत आहेत. एका दुसरा मोठा फटका 35 धावांचा टार्गेट सेट करण्याला भाग पाडेल विघ्नेश फायटर्स या संघाचा. एका दुसरा निर्धाव चेंडू 30 धावांचं टार्गेट सेट करायला भाग पाडेल. निर्णायक आहेत पुढील 3 चेंडू. मोठ्या फटक्याच्या आहारी जाईल का मिस्टर सिद्धेश. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. गौरीश फील्ड करेल. फेकी देखील चांगली. कलेक्ट देखील चांगला केला देखील यष्टांना चेंडू लावला नाही. त्याचबरोबर एक धावपलकाचा ऍड. 1 to go. अंतिम चेंडू पहिल्या सत्रातील समर्थ बॉयज या संघाचा. अंतिम चेंडूवरती मोठा फटका येईल का. स्ट्रायकर फलंदाज अभिषेक अजून देखील खामोश आहे. पुढे फुलर लेनचा बॉल समर्थ दिशा ठेवला. फेकी चांगली. शैलेश करावडे नॉट आउट. पंचांची इशारा नॉट आउट. पहिल्या सत्राचा खेळ झाला. आतापर्यंत धावपलकावर धावा लागल्यात. 29-30 धावांचं पाठलाग करायचा आहे समर्थ बॉयज या संघाला. 29-30 ऑन बोर्ड धावपलकावरती लागलेत विघ्नेश फायटर्स या संघाच्या. पहिल्या सत्राचा खेळ झालाय. धावपलके धावा लागले 30. डीजे मॅनच्या रूपाने आपण एक सुमधुर असं संगीत ऐकूया. डीजे देव देव तुझा का केला केला. अगं भक्त भोळा घालून हे माळा सुखाचा ठेव गया ना. कस अगं ला ला ली ला 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 ला. लागला तरी मी कढई तापवली. खचखच कांदा कापताना बोट सुरीत. चला नेक्स्ट मॅच. पुढील सामना मोरेगाव चॅलेंज वर्सेस BV एकलव्य. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे आपण मंच दिशेने यायचंय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावपलकावर धावा लगावल्या आहेत विघ्नेश फायटर्सच्या संघाने. 30 ऑन बोर्ड 29 धावा लगावल्या. 30 धावांचा पाठलाग करायचा आहे समर्थ बॉयज या संघाला. महत्त्वपूर्ण सामना आहे दोन्ही संघांना देखील. इथून जर सामना जिंकला तर पुढचे थोडे सामने सोपे होत जातील. 2 फलंदाज 2 सलामीवीर समर्थ बॉयज संघाचे. स्ट्रायकरमध्ये फलंदाज पाहायला भेटतोय गौरीश. नॉन स्ट्रायकरमध्ये फलंदाज पाहायला भेटतोय आर्यन. 2 सलामीवीर समर्थ बॉयज या संघाचे सज्ज आहेत. या खेळाडूने प्रभावित केलंय गौरीश याने. गोलंदाजी असो क्षेत्ररक्षक असो फलंदाजी असो गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झाला विघ्नेश फायटर्स या संघाकडून. गोलंदाज जयेश याच्या हातात पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज. पहिलं षटक पंचांचं. लेट्स गो. पहिला चेंडू जयेश याचा. ऑन स्ट्राईक पाहायला भेटतोय फलंदाज गौरीश. जयेशाचा पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन पंच केलाय. खूपच सुंदर क्षेत्ररक्षण सुमित याचं. स्वतःला झोकून देतोय विघ्नेश फायटर्सच्या संघासाठी. काय ते इरादे स्पष्ट केलेत गौरीशने. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता गौरीश याचा.
खूपच तेवढ्या ताकदीचं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं सुमित याचं. दुसरा चेंडू जयेश याचा सामना करेल. बॅकफुटला जाऊन पंच केलाय हलक्या हाताने. सदवर चेंडू निघून जाईल घोषांकित क्षेत्रामध्ये. एक धावपलकात ॲड होते. 2 चेंडूचा खेळ झाला. आतापर्यंत धावा लागल्यात धावपलकावरती 2. 30 धावांचा पाठलाग करायचा आहे समर्थ बॉईज या संघाला. काय रणनीती असेल समर्थ बॉईज या संघाची. कोणावरती मोठे फटक्यांचा प्रहार करायचा आहे, कोणाला सिंगल डबल धावावरती षटक हा खेळायचा आहे. पुढील चेंडू बॅकफुटला जाऊन या देखील ऑन साईडला पंच केलाय. खूपच सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावे लागेल सुमित याचं. बॅक टू बॅक 2 चेंडू खूपच सुंदररित्या फील्ड केलेत. सुमित याने ऑन साईडला क्षेत्ररक्षणाची भूमिका पार पाडतोय. सुमित त्याच्या बाजूला क्षेत्ररक्षण पाहायला भेटतोय आर्चिस. चला नेक्स्ट मॅच मोरेगाव चॅलेंज आणि BV एकलव्य. दोन्ही संघाच्या करणाऱ्या विनंती की त्याच्या दिशेने यायचंय. चार चेंडूचा खेळ झाला. आतापर्यंत धावा लागल्यात धावपलकावरती 4 ऑन बोर्ड. जयेश बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा पंच केलाय. तितक्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. सुमित याचं प्रभावित केलं आपल्याच पहिल्याच मॅच मध्ये. सुमित याने ऑन साइडला भिंत म्हणून असा उभा आहे सुमित. चेंडू सीमारेषा चौकार पार जाऊच देत नाहीयेत. 3 चेंडू आतापर्यंत सुमित याने अडवलेत. गौरीशाचा काहीतरी वेगळाच प्रयत्न. ऑन साइडला सरळ चेंडू निघून गेलाय घोषांकित क्षेत्रामध्ये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावर धावा लागलेत आतापर्यंत 6. खूप निर्णायक आणि सुंदर असं षटक राहिलंय जयेश याचं. स्वतः कर्णधार यांनी संघासाठी खूपच निर्णायक आणि महत्वपूर्ण षटक हाताळलं. 6 धावांचं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ऑन बोर्ड धावपलकावर धावा लागले 6. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी ट्रॅक वरती मिस्टर अभिषेक. अभिषेक याचा पहिला चेंडू ऑन स्ट्राइक पाहायला भेटतोय. फलंदाज आर्यन. खूपच सुंदर असा चेंडू सुमित याचा. निर्धाव चेंडू पहिला निर्धाव चेंडू आलाय विघ्नेश फायटर्स या संघाचा. मान्यवरच्या शुभ असते नाणेफेकीचा कॉल होतोय. एका साईडला संघ पाहायला भेटतोय मोरेगाव चॅलेंज तर एका साईडला संघ पाहायला भेटतो BV एकलव्य. नाणेफेकीचा कॉल मोरेगाव चॅलेंज विन. चला निर्णय कळवायचा आहे जया. दोन चेंडूचा खेळ झाला. आतापर्यंत धावा धावपलकावरती लगावल्यात 7. ऑन स्ट्राइक मिस्टर गौरीश बॅकफुटला जाऊन ऑफ साइडला खेळून काढलाय. 1 धाव तद्वर धावपलकात ऍड होईल. 3 चेंडूचा खेळ झाला. धावा लागतात आतापर्यंत 8. खूपच सुंदर असं षटक राहिलंय आतापर्यंत. अभिषेक याचं 3 चेंडू हाताळलेत अभिषेक यांनी. त्यामध्ये एक निर्धाव चेंडू या साईडला ऑन साईडला खेळ. खूपच सुंदर अशी फेकी. पंचांनी रेफर केलाय. थर्ड अंपायर. आमची टेक्निकल टीम जरा व्यस्त राहील. चेक केलं जाईल. OUT आर्यन बॅक टू डगआउट. आर्यनच्या खेळ लागतोय पूर्ण विराम. तंबूच्या आश्रयाला जाताना पाहायला भेटतोय मिस्टर आर्यन. धावचीच्या रूपात गडी बाद झालाय.
थँक्यू डीजे. 4 चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत. धावा धावफलकावरती लागल्यात 8. आव्हान थोडं खूप लांबवत चाललंय. 1 to go, 2 to go, 2 to go. 4 चेंडूचा खेळ झालाय. धावा धावफलकावर धावायला लागलेत 8. 2 to go. खूपच सुंदर असं षटक हाताळलंय आतापर्यंत. अभिषेक याचा विचार केला तर 5 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केल्यात अभिषेक यांनी. दोन्ही षटक खूप सुंदररित्या हाताळलेत विघ्नेश पॅटर्स या संघाने. काय मोरेगाव चॅलेंज विजेता संघ राहिला ते दाखवून देत आहेत आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती. खूपच सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतं विघ्नेश फायटर्स या संघाचा. एवढ्या समोरच्या दिशेने फील्ड करेल, फेकी देखील चांगली. पंचांचा बोध आकाशाकडे, गडी बाद. शैलेश करावडे बॅक टू डग आउट. डीजे आले तुफान किती जिद्द ना सोडली, झेप घेतली आकाशी, स्वप्ने झाली पुरी. लढलो अन जितलो बी काटच्या वाटवरी, दुश्मन बी आज मला. शैलेश करावडे बॅक टू डगआउट. गोल्डन डकचा शिकार पहिल्या चेंडूवरती शैलेश करावडे बॅक टू डगआउट पाहायला भेटला. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ, 2 षटकांचा खेळ झाला. धावापर्यंत धावा लागलेत आतापर्यंत 9. मॅचचं इक्वेशन जाऊन पोहोचतंय 12 चेंडू 21 धावा. मॅचचे इक्वेशन जाऊन पोहोचतंय 12 चेंडू 21 धावा. गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय गोलंदाज नेव्हिल. बॅकफुटला जाऊन पंच केला. ऑफ साईडला साजन फील्ड करेल, फेकी करेल, तद्वर 1 धाव. खातं उघडलंय निशांत याचं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईक मध्ये पाहायला भेटतोय निशांत. स्ट्राईक मध्ये फलंदाज सज्ज आहे मिस्टर गौरीश. फिरकीचा जादूगर यावेळेला समोरच्या दिशेने टोलावलाय. अभिषेक फील्ड करेल, तद्वर फेकी करेल, तद्वर 1 धाव. 4 धाव धावफलकात ऍड होईल. 2 चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत. धावफलकात धावा लागलेत 11. मॅचचे इक्वेशन जाऊन आता पोहोचतंय. हो हो, आउटस्टँडिंग. खूपच सुंदर असं क्षेत्ररक्षण. हैदर याचं स्वतःला झोकून दिलंय. खूपच सुंदर आउटस्टँडिंग फिल्डिंग, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स हैदर याचा. आमच्या लाईव्ह टीमच्या डीबीएनच्या लाईव्ह नेटवर्कवरती पाहायला भेटतंय. हैदर याचं खूपच सुंदर असं क्षेत्ररक्षण स्वतःला झोकून दिलंय स्वतःच्या संघासाठी, विघ्नेश फायटर्स या संघासाठी. आतापर्यंत मॅचचा विचार केला तर 3 चेंडूचा खेळ झाला. धावफलक धावला. यावेळेला मोठा फटका, सरळ चेंडू निघून गेलाय मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. गौरीश बॅक टू डगआउट. डीजे लाखात नंबर 1चा आपल्या गावचा हाय बैल जोडा. लाखात नंबर 1चा आपल्या गावचा हाय बैल जोडा. लाखात नंबर 1चा आपल्या गावचा हाय बैल जोडा. थँक्यू डीजे. बैलांचा बैलगाडा. मोठा धक्का बसलाय समर्थ बॉईज 14-32 या संघाला. जसं जहाजाला भगदाड पडलंय म्हणावं लागेल. गौरीच्या रूपात गडी बाद झालाय. यावेळी देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. सुमित फीड करेल, तद्वर खूपच निर्णायक षटक राहिले तिघांचं देखील. 3 षटकाचा 5 चेंडूचा खेळ झालाय. 1 to go. पंचांचे अंतिम लास्ट चेंडू 3ऱ्या षटकातील. आतापर्यंत धावा धावफलकावरती लगावलेत 13. अंतिम चेंडू मोठा फटका मारे. ओ अतिशय देखणा स्ट्रोक. सरळ चेंडू निघून गेलाय समोरच्या दिशेने. 4 धावा. थँक्यू डीजे. खूपच सुंदर असं चौकार लगावलाय निशांत यांनी. 2 खेळाडू एकमेकांकडे बघत राहिले. सरळ चेंडू निघून गेलाय चौकारा लगत. 4 धावा धावफलकात ऍड झालाय. मॅचचे इक्वेशन आता जाऊन पोहोचतंय 6 चेंडू 13 धावांचं. 6 चेंडू 13 धावा. स्ट्राईकवरती फलंदाज सज्ज आहे
भावेश ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईकला फलंदाज पाहायला भेटतोय निशान. चौथं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज संकटमोचक गोलंदाज म्हणावा लागेल मिस्टर साजन. खूप एकदा कित्येकदा एक हाती सामना पाहायला भेटला. ओ खूपच हाताळलेला चेंडू जेल सोडलाय जयेश यांनी. जयेश यांनी पहिल्या चेंडूवरती संधी बनली होती. खूपच सुंदर असं षटक राहिलंय साजनचा आतापर्यंत. बॅकफुटला जाऊन ऑन साइडला पंच केलाय. फिल्डिंग सुंदर खूपच सुंदर क्षेत्ररक्षण जोरावरती खूप धावा वाचवल्यात म्हणाव्या लागेल आतापर्यंत. विघ्नेश फायटर्स या संघाने तितकी सुंदररित्या गोलंदाजी देखील पाहायला भेटते आतापर्यंत. 2 चेंडूचा खेळ झाला. धावा लागला होता 19. एक धाव, एक चिकी सिंगल धावपलका तयार. मॅच इक्वेशन जाऊन पोहोचतंय. 3 चेंडू 10 धावा. 3 चेंडू 10 धावा. साजन गोलंदाजी ट्रॅकवरती आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज फेकी करेल तद्वत 1 धाव. आता मॅचचं इक्वेशन जाऊन पोहोचतंय. 2 चेंडू 9 धावा. थांबना सोडा एक हाती झुकला म्हणावा लागेल आतापर्यंत. विघ्नेश पाटील याचं पारडं जड राहिलाय. खोलवर टप्प्याचा चेंडू काही समजलेला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये. 1 चेंडू 9 धावा. औपचारिकता बाकी मॅच मध्ये फक्त. हो खूपच सुंदर असा खेळ राहिला आतापर्यंत विघ्नेश पाटील या संघाचा. कॉंग्रॅच्युलेशन टीम विघ्नेश फायटर्स. हार्ड लक समर्थ बॉयज. 14-32 पराभवाच्या छायेखाली जातोय संघ समर्थ बॉयज. डीजे